बोटनेक ब्लाऊजची कटिंग बघणार आहे फ्रंट आणि बॅक साईडची. त्यासाठी ब्लाऊजचं शोल्डर हे 6.5 घेतलेलं आहे. वरती पण 6.5 घ्यायचं, खाली पण 6.5 घ्यायचं. नंतर ब्लाऊजचा मुंडा हा 6.5 घ्यायचा. 6.5 वरती एक मार्क करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. नंतर हा ब्लाऊज हा 28 साईजचा आहे, तर चेस्टचं मेजरमेंट हे 7 वरती मार्क लाईन ड्रॉ करायचे. नंतर 2 इंचाचं मार्जिनचे ॲड करायचे त्याच्यामध्ये स्टिचिंगसाठीचे. खाली कमरेचे जो पट्टे आहे त्याच्यासाठी कमरेचं त्यासाठी 6 इंच घ्यायचं प्लस 1 इंच टक्ससाठी घेऊ शकता किंवा तुम्ही मिस करू शकता तुमच्या अकॉर्डिंग. बोटनेकसाठी नाही घेतलं तरी चालेल. नंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायच्या मार्जिनवरती फिटिंगसाठीच्या. नंतर मुंड्यासाठी तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं, एकदा आपले घेतलेले मेजरमेंट बरोबर आहेत का. तर मुंड्यासाठी जे आपण कर्व देतो त्यासाठी बोटनेकसाठी जर 28 साईज असेल तर 1.25 इंच घ्यायचं बॅक साईडसाठी, आणि फ्रंट साईडसाठी 1 इंचचं घ्यायचं छोटं माप असेल तर. आणि जो कर्व आहे ना तो एकदम परफेक्ट द्यायचा. जो आपण मुंड्याचा कर्व देतो ना तो कर्व जर परफेक्ट असेल तर आपले ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात फिटिंगसाठी. जर कर्वचा शेप जर थोडाफार चुकला तुमच्याकडून तर ते नंतर फिटिंगमध्ये आर्मोल मुंड्यामध्ये झोल येऊ शकतो. आता आपण फ्रंट साईडची कटिंग बघणार आहे. त्यासाठी लेंथ ही 13.5 आपल्याला तयार लेंथ ठेवायची. 14.5 घेतलेली आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपण स्ट्रेट. त्यासाठी मुंडा हा फ्रंट साईडसाठी 6.5 घेतलेला आहे आपण. खाली पण आपण खालच्या साईडला आपण 6.5 घ्यायचं सेम. नंतर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि एक मुंड्यासाठीचं शेप देऊन घ्यायचं 6.5 वरती. शोल्डर पण 6.5 घेतले फ्रंट साईडसाठी आणि मुंडा पण 6.5 घेतलेला आहे आपण बोटनेकसाठी. आपण चेस्ट लाईनचं मार्किंग करून घ्यायचं. आता चेस्ट लाईनचं साठी 7 वरती हे करायचं. नंतर 2 इंच मार्जिन ॲड करायचं. त्याच्यामध्ये एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर फ्रंट साईडसाठी मुंड्यासाठीचा कर्व देऊन घ्यायचा. त्यासाठी 1 इंच घ्यायचं, कारण हे छोटं माप आहे ना, तर 1 इंच घ्यायचं आणि गोलाकार कर्व देऊन घ्यायचा. फ्रंट साईडचा कर्वची एक लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर खालून 3.5 इंचावरती मार्किंग करायचं. आधी 6 इंचावरती खालचं जे खालचे पट्टीचं जे शेप आहे 6 वरती घ्यायचं आणि 2 इंच मार्जिन ॲड करून घ्यायचं. नंतर 10.5 11 वरती टक्स पॉईंट घ्यायचा. टक्स पॉईंट घेतल्यानंतर खालून जे 3.5 इंचावरती छोटं माप असेल तर 3.5 वरती एक मार्क करून घ्यायचं आणि वरतून जो आपण टक्स पॉईंट घेतले ना 11 वरती तिथं मार्क केले ना तिथपर्यंत एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपण. लाईन ड्रॉ केल्यानंतर त्या लाईनपासून पुढे 1.5 इंच 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला असं जे सुटेबल वाटेल ते. त्यानंतर एक कर्व शेप ड्रॉ करून घ्यायचा आणि जी मुंड्यापासून जी लाईन आहे ना तिथून ते कनेक्ट करून घ्यायचं असं कर्वमध्ये. प्रिन्स कटसाठी हे प्रिन्स कटची कटिंग आहे आपली. आणि हा जो 1.5 इंचा शेप घेतला ते आणि ह्याला कनेक्ट करून घ्यायचं. आणि जर प्रिन्स कटचं घेतोय ना आपण इथं 1.5 इंच घेतलं तर पुढं आपण आणखी 1.5 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आणि वरती अर्धा इंचावरून अशी तिरकी लाईन एक ड्रॉ करून घ्यायची. कारण आपण ते आपलं ह्याच्यामध्ये मायनस झालेलं आहे ना त्या टक्समध्ये प्रिन्स कटच्या, तर पुढं एक्स्ट्राचं 1.5 इंच घ्यायचं. आता फ्रंट साईडच्या गळ्याची कटिंग करणार आहे. तर 3 इंच घेतलेलं आहे, 3 इंचावरती आडवं, आणि डीप नेकसाठी 6.5 घेतलेलं आहे आपण. बोट नेक असेल तर 6.5 वरती नेकचं हे करून घ्यायचं, म्हणजे जास्त वरती पण नेक जात नाही. आणि आता आपण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची नेकसाठीची. नंतर लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला जो शेप द्यायचा आहे ब्लाऊजचा तो आपण देऊ शकतो. आपल्याला गोलाकार द्यायचा असेल तर गोलाकार देऊ शकतो, षटकोनी वगैरे. मी आता हा इथे षटकोनी असा शेप देणार आहे ब्लाऊजचा. हा डिझायनर ब्लाऊज आहे तर त्यासाठी मी षटकोनी शेप देणार आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही शेप ड्रॉ करू शकता ब्लाऊजचा.
शेप नंतर हा शेप देऊन घ्यायचा. आता तुम्ही कटिंग अँड स्टिचिंग बघू शकता. लाईक्स अँड कमेंट करायला विसरू नका. कशी वाटली तुम्हाला बोटनेकची कटिंग हे कमेंटमध्ये नक्की सांगा.